सर, कालच्या सभेमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स जो आहे आणि शिवाजी पार्क मैदानातून बघितला, ज्या प्रकारे उद्धव ठाकरे त्यांनी प्रेझेंटेशन दाखवलं, काय सांगाल त्या माध्यमातून? एक लक्षात घ्या, काल साधारण लोक विचारत होते, विशेषतः मीडिया, पहा देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत 50 सभा केल्या, भारतीय जनता पक्ष 100वर सभा करते, एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर आणि चार्टर घेऊन मुंबई ठाण्यात फिरत आहेत, हेलिकॉप्टर मुंबई ठाणे मुंबई ठाणे. शिवसेना कुठे आहे? राज ठाकरे कुठे आहे? मी त्यांना एवढंच सांगत होतो, ठाकरेंना 1760 सभा घेण्याची गरज नाही. एक सोनार की और 2 लोहार की. आता 2 लोहार की, एक सोनार की 2 लोहार की. कालची शिवतीर्थावरची सभा ही गेम चेंजर सभा, परिवर्तन करणारी सभा. शिवतीर्थ ओसंडून वाहत होत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचं भाषण, यांचा विचार हा फक्त शिवतीर्थावर जमलेल्या अलोट गर्दीने ऐकला नाही, तर महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे मराठी बांधव आहेत ते काल त्या भाषणाकडे लक्ष देऊन होते आणि त्यांनी ते पाहिलं. आपण जर आपल्या टीव्हीचे जे एक माहिती असते, इन्फॉर्मेशन असते, किती लोकांपर्यंत आपलं किंवा हे युट्यूबच, हे तुफान कालचं भाषण हे महाराष्ट्रात आपला विचार कानाकोपऱ्यात गेला एका सभेनं. आज ठाण्यात सभा आहे आणि काल दोन्ही नेत्यांनी अक्षरशः तुफान निर्माण केलं. जे प्रेझेंटेशन राज ठाकरेंनी केलं अडाणी संदर्भात, ते आतापर्यंत देशाच्या इतिहासात कोणीच केलं नाही. दूध का दूध पाणी का पाणी. महाराष्ट्रच नव्हे, मुंबईच नव्हे तर देश एका उद्योगपतीच्या अंमलाखाली कसा आणला गेलाय. म्हणजे प्रधानमंत्री मोदी नसून अडाणी आहेत की काय, असा प्रश्न पडावा आम्हाला.